राज्यात साखर गळीत हंगामाच्या प्रारंभाची चाहूल लागली असून जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांमध्ये हालचालींना वेग आला आहे। ऊस तोडणीला सुरुवात झाली असून तोडणी मजुरांच्या टोळ्या कारखान्यांमध्ये दाखल होऊ लागल्या आहेत। कारखान्यांनी यावर्षी कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे। साखर हंगाम जवळ आल्यानं कारखान्यांमध्ये तयारीला वेग आलाय। यंदा हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे हंगाम थोडा उशिराने सुरू होत असला तरी ऊस तोडणीसाठी मजुरांचं आगमन सुरू झालंय। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण विभागासह कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून हजारो ऊसतोड मजूर साखर पट्ट्यात दाखल होत आहेत। सांगोला, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, नंदुरबार अशा जिल्ह्यांमधील ऊसतोड मजूर लेकरा बाळांसह 6 महिन्यांच्या वास्तवासाठी कोल्हापूर, सांगली, पुणे आणि सोलापूरकडे स्थलांतरित होत आहेत। कारखान्यांनी ऊस गाळपासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीची तपासणी आणि देखभाल पूर्ण केली असून काही कारखान्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू केला आहे। विशेष म्हणजे ऊस वाहतुकीसाठी काही ठिकाणी GPS ट्रॅकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे। त्यामुळे तोडणीपासून गाळपापर्यंत संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राहणार आहे। दर निश्चितीवर अजूनही चर्चा सुरू असली तरी कारखान्यांनी गेल्या वर्षीप्रमाणे पहिल्या टप्प्यातील दर देण्याची तयारी दर्शवली आहे। शेतकऱ्यांसाठी साखर कारखान्यांचा वेळीच प्रारंभ म्हणजे आर्थिक नियोजन, पुढील पिकांची तयारी आणि घर खर्चाचा आधार ठरतो। यंदा ऊस पिकाची स्थिती समाधानकारक असल्यामुळे कच्चा मालाची टंचाई भासणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। साखर उद्योगाशी संबंधित सर्वच घटक सध्या युद्धपातळीवर तयारीला लागले असून आगामी गळीत हंगाम अधिक यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत।